मंडळी, झी मराठीवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसापूर्वीच दीपज्योती या नव्या मालिकेच्या प्रसारणाची वेळ आणि तारीख जाहीर झाली. ही नवी मालिका येत्या 13 एप्रिलपासून दररोज संध्याकाळी 8 वाजता प्रसारित होणार आहे. ही मालिका 8 वाजता प्रसारित होणार असल्याने लक्ष्मी निवास हे मालिकेचं काय होणार? ही मालिका बंद होणार का? यावर चर्चा रंगली होती. यावर झी मराठीने लक्ष्मी निवाससह सावळ्याची जणू सावली या मालिका बंद होणार नसून या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत बदल होणार आहे असं सांगितलं होतं. आता हा नेमका बदल काय असणार आहे? या मालिका कोणत्या वेळेत प्रसारित होतील यावर देखील सोशल मीडियावर चर्चा रंगल्या होत्या. अखेर झी मराठीने या दोन्ही मालिकांच्या नव्या प्रसारणाच्या वेळा जाहीर केल्या आहेत. येत्या 13 एप्रिलपासून या दोनही मालिका दुपार सत्रात प्रसारित केल्या जाणार आहेत. सावळ्याची जणू सावली ही मालिका सोमवार ते शनिवारी दुपारी 1 वाजता प्रसारित केली जाणार आहे. तर लक्ष्मी निवास ही मालिका सोमवार ते शनिवारी दुपारी 1:30 ते 2:30 या वेळेत 1 तास दाखवली जाणार आहे. तर आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम दुपारी 2:30 वाजता प्रसारित केला जाणार आहे. झी मराठीने या मालिकांचा स्लॉट बदलल्याने सध्या प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. या मालिका प्राईम स्लॉटलाच दाखवल्या जायला पाहिजेत असंही काही प्रेक्षकांचं मत आहे. दरम्यान सावळ्याची जणू सावली या मालिकेत अपेयमचे कलेक्टर फेम सिंबा म्हणजेच साईराजची एंट्री झाली आहे. साईराज हा सावलीला आई म्हणून हाक मारतो, त्यामुळे एकंदरीत ही मालिका आता लीप घेणार असल्याचं कळतंय. तर मित्रांनो, झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली आणि लक्ष्मी निवास या मालिका 13 एप्रिलपासून दुपारी दाखवण्यात येणार आहे. तर या दोन लोकप्रिय मालिकांच्या वेळेत मोठा बदल झाला आहे. या बदललेल्या वेळेबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? कमेंट्स करून नक्की सांगा.